मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या स्पोकन इंग्लिश कोर्समध्ये, ज्या ठिकाणी आत्तापर्यंत आपण 3 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. आजचा आपला चौथा व्हिडिओ आहे. याच्या पूर्वीचे व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता. बघा मित्रांनो, आत्तापर्यंत आपण काय पाहिलं, आपण पहिला व्हिडिओ पाहिला. त्याच्यामध्ये आपण मराठी वाक्यांमध्ये सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि वर्ब कसे शोधायचे हे पाहिले. तसेच प्रोनाउन्स हे पाहिलं, सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स, पॉझिटिव्ह प्रोनाउन्स याच्याबद्दल आपण माहिती घेतली. त्याच्यानंतर आपण जो दुसरा व्हिडिओ बनवला याच्यामध्ये आपण कॅन या टॉपिकवरील वाक्य इंग्लिशमध्ये कसे बोलायचे, म्हणजे असे वाक्य की ज्यांच्या शेवटी शकतो, शक्ती, शक्ती अशा प्रकारचा उच्चार येतो, ते वाक्य इंग्लिशमध्ये कसे बोलायचे हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर त्याच्यामधले आपण होकारार्थी वाक्य पाहिले होते. त्याच्यानंतर जो तिसरा व्हिडिओ बनवला याच्यामध्ये प्रश्नार्थी वाक्य, साधा प्रश्नार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य कसं ट्रान्सलेट करायचं कॅन या टॉपिकमधले हे पाहिले. बघा, कॅन हा टॉपिक ठीक आहे. तर याच्या शेवटी काय येतो, शकतो, शक्ती, शकते अशा प्रकारचा उच्चार येतो. शकतो, शक्ती, शकते, शकतात, ठीक आहे, अशा प्रकारचा उच्चार तुम्हाला पाहायला भेटतो. किंवा सब्जेक्टमध्ये एखादं काम करण्याची क्षमता आहे, ठीक आहे, हे दर्शवण्यासाठी आपण कॅनचा वापर करतो. ह्याच्यामधले होकारार्थी वाक्य आपण पाहिले कसे ट्रान्सलेट करायचे. होकारार्थी वाक्य इंग्लिशमध्ये काय म्हणतो त्याला आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स, हे पण तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, प्रश्नार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे. प्रश्नार्थी वाक्य कसं ट्रान्सलेट करायचं याचा फॉर्म्युला, ठीक आहे. त्याच्यानंतर नकारार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नकारार्थी वाक्य कसं ट्रान्सलेट करायचं. नकारार्थी वाक्य इंग्लिशमध्ये नेगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो, नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य कसं ट्रान्सलेट करायचं. नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं, ठीक आहे. तर बघा आपण नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य कॅन या टॉपिकमधले कसे ट्रान्सलेट करायचे हे व्यवस्थितपणे समजून घेणार आहे. मित्रांनो, हे वाक्य ट्रान्सलेट करताना सुरुवातीला तुम्हाला कॅनचा वापर करावा लागतो, कॅनचा. त्याच्यानंतर सब्जेक्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर काय, सब्जेक्ट. त्याच्यानंतर नॉटचा वापर करायचा. त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स आणि प्रश्नचिन्ह. बघा, या ठिकाणी तुम्ही नॉटचा वापर केला आहे, ठीक आहे. किंवा तुम्ही ज्यावेळेस कॅन आणि नॉट याला एकत्र करून लिहिता त्यावेळेस सुरुवातीला कांट असं लिहायचं. कसं लिहायचं, कांट. त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स लिहून प्रश्नचिन्ह देऊ शकता, ठीक आहे. वाक्य बघा, एक वाक्य व्यवस्थितपणे आपण कसं ट्रान्सलेट करायचं समजून घेऊया. वाक्य आहे, तू पोहू शकत नाही का. शकत नाही का हे वाक्य आहे. बघा, नकारार्थी वाक्य आहे आणि त्याच्या शेवटी का लावलं आहे, म्हणजे कसलं वाक्य आहे, नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे, ठीक आहे. तू पोहू शकत नाही का. फॉर्म्युला बघा, फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. सुरुवातीला काय करायचं, तुम्हाला कॅन लिहायचं आहे, मग तुम्ही या ठिकाणी कॅन लिहिणार सुरुवातीला, ठीक आहे, कॅन. त्याच्यानंतर सब्जेक्ट, सब्जेक्ट काय, तू, कॅन यू. त्याच्यानंतर नॉट आणि क्रियापद लिहायचे. क्रियापद काय, पोहणे म्हणजे स्विम आणि प्रश्नचिन्ह, ठीक आहे, अशा प्रकारे. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता, कांट यू स्विम आणि प्रश्नचिन्ह, ठीक आहे. दोन्ही प्रकारे लक्षात ठेवा, कॅन यू नॉट स्विम किंवा कांट यू स्विम, दोन्ही प्रकारे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, तुझी आई केक बनवू शकत नाही का. शकत नाही का, तुझी आई केक बनवू शकत नाही का, अशा प्रकारचं वाक्य आहे. कसं ट्रान्सलेट करणार, सुरुवातीला काय करणार, तुम्ही कॅन लिहिणार, कॅन लिहिलं. त्याच्यानंतर सब्जेक्ट, सब्जेक्ट काय, तुझी आई, ठीक आहे. तुझी आई म्हणजे काय लिहिणार या ठिकाणी, युअर मदर. कॅन युअर मदर नॉट, ठीक आहे, नॉट लिहिलं, फॉर्म्युला बघायचं. त्याच्यानंतर क्रियापद, या ठिकाणी क्रियापद काय, बनवू म्हणजेच बनवणे, म्हणजेच काय, मेक. आणि त्याच्यानंतर काय, केक म्हणजे अ केक आणि प्रश्नचिन्ह, ठीक आहे. अशा प्रकारे कॅन युअर मदर नॉट मेक अ केक.
किंवा कॅन आणि नॉट याला एकत्र लिहून तुम्ही असं म्हणू शकता, कांट, बघा लिहितो या ठिकाणी, कांट युअर मदर मेक अ केक. दोन्ही प्रकारे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता तिसरं वाक्य बघा, ती इंग्रजी बोलू शकत नाही का. ती इंग्रजी बोलू शकत नाही का. ठीक आहे. नकारार्थी वाक्य त्याला का लावून प्रश्न विचारला आहे. कसं ट्रान्सलेट करणार, सुरुवातीला तुम्ही कॅन लिहिणार, कॅन, त्याच्यानंतर सब्जेक्ट काय, ती म्हणजे शी, कॅन शी, त्याच्यानंतर 3 नंबरला नॉट, त्याच्यानंतर काय, क्रियापद काय या ठिकाणी, बोलू म्हणजेच बोलणे म्हणजे स्पीक, आणि इंग्रजी म्हणजे इंग्लिश, आणि प्रश्नचिन्ह, कॅन शी नॉट स्पीक इंग्लिश किंवा कांट शी स्पीक इंग्लिश. ठीक आहे. दोन्ही प्रकारे म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. हे तुम्हाला समजलं. आणखीन एक वाक्य घेऊया बघा मित्रांनो. बघा, जो पुढचा व्हिडिओ आपण बनवणार आहे त्या ठिकाणी आपण WH प्रश्नार्थी वाक्य आणि WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य कॅन या टॉपिकमधले पाहणार आहे. आणि त्याच्यानंतर एक आपण असा व्हिडिओ बनवणार आहे कॅन या टॉपिकमधलं. एक वाक्य घ्यायचं, त्याला 6 प्रकारे कसं ट्रान्सलेट करायचं. ठीक आहे. एकाच वाक्याला हे आपण त्या ठिकाणी 4-5 वाक्य घेऊन समजण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून चांगला तुमचा सराव होऊन जाईल. तसंच मित्रांनो, ज्यावेळेस आपण आता शब्द साठ्यासाठी जी सिरीज चालू करतोय ना, त्याच्यामध्ये तो शब्द, त्याचा उच्चार, त्याचा मराठीमध्ये किती अर्थ निघतात आणि प्रत्येक अर्थाला घेऊन ज्यावेळेस आपण इंग्लिश वाक्य तयार करणार आहे ना, त्या ठिकाणी सर्व वाक्यरचनांचा तुमचा सराव होऊन जाईल. ती सिरीजसुद्धा तुम्ही नक्की पहा. बघा मित्रांनो, आता 4थं वाक्य घेऊया. तो कार चालवू शकत नाही का. ठीक आहे. नकारार्थी वाक्यालाच का लावून प्रश्न विचारला आहे. सुरुवातीला कॅन, त्याच्यानंतर तो म्हणजे ही, त्याच्यानंतर नॉट, कॅन ही नॉट, क्रियापद बघायचं. ठीक आहे. क्रियापद काय, चालवू म्हणजे चालवणे म्हणजेच काय, ड्राईव्ह, आणि कारसाठी काय करणार तुम्ही, अ कार असं लिहिणार आणि प्रश्नचिन्ह देणार. कॅन ही नॉट ड्राईव्ह अ कार, किंवा असं पण. ठीक आहे. कांट ही ड्राईव्ह अ कार. दोन्ही प्रकारे तुम्ही ट्रान्सलेट करू शकता, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणखीन एक वाक्य घेऊया आणि थांबूया. ठीक आहे. वाक्य असं आहे, राम झाडावर चढू शकत नाही का. कसं ट्रान्सलेट करणार, सुरुवातीला कॅन, त्याच्यानंतर सब्जेक्ट कोण, राम. ठीक आहे. आर काय केलं, कॅपिटल काढलं, नावाचं पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं, लक्षात ठेवायचं. कॅन राम, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर क्रियापद लिहायचं. क्रियापद काय, चढू म्हणजे चढणे म्हणजेच काय, क्लाइम, आणि झाडावर म्हणजेच काय, ऑन द ट्री, आणि प्रश्नचिन्ह. ठीक आहे. कॅन राम नॉट क्लाइम ऑन द ट्री. ह्या वरसाठी कशाचा वापर केला आपण, ऑनचा. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. किंवा असं पण म्हणू शकता ना तुम्ही, कांट राम क्लाइम ऑन द ट्री, आणि प्रश्नचिन्ह. ठीक आहे. दोन्ही प्रकारे लक्षात ठेवा. मित्रांनो, हे तुम्हाला समजलं असेल. काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ठीक आहे. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. थँक्स फॉर वॉचिंग.